मुलींना गोड बोलून फसवलं जातं, प्रेमाच्या नावाखाली फसवलं जातं, लग्नाच्या नावाखाली फसवलं जातं, करिअरच्या नावाखाली फसवलं जातं. साडी आपली वेशभूषा काय, ही आपली संस्कृती आहे ना, की मुली लोकांना वाटते की अरे साडी घातली म्हणजे सोजवळ असेल. नाही, तो तुमचा दृष्टिकोन आहे. तुम्हाला मी साडीत पण हॉट दिसू शकते, बॉम्ब दिसू शकते, आणि तुम्हाला मी जीन्स स्कर्टवर सुद्धा एक डिसेंट मुलगी दिसू शकते. हा दृष्टिकोनचा भाग झाला. ऑरेंज आणि ग्रीन हे माझा भारत आहे. म्हणजे जेन्युअन आपले जे भारतात राहतात, जे हिंदुस्थानी आहे, ज्यांचं महाराष्ट्रावर प्रेम आहे, ते हिंदू मुस्लिम नाही करत अजून. आणि मला हे नाही कळत सोशल मीडियावर हे का नाही दाखवत की हिंदू ईद साजरा करतोय, मुस्लिम शिवाजी महाराजांची जयंती साजरा करतोय. हे पण घडतंय आपल्याकडे. अरे ही आहे म्हणजे हिने हा प्रोजेक्ट मिळवण्यासाठी काहीतरी केलं असेल, असं नाही. त्या पण मुली असतील ज्या कॉम्प्रोमाइजच्या फेसला गेल्या असतील, पण ज्यांच्यामध्ये धमक आहे काम करायची, ज्यांच्यामध्ये कला आहे, त्या त्यांच्या जीवावरच वर गेलेत सर. बदलापूर नंतर रेप हा झालाच नसायला पाहिजे, हे माझं मत आहे. जर शाळेतली मुलगी सुरक्षित नाहीये, कोलकातामध्ये मुलगी डॉक्टर आज तिच्या कामाच्या ठिकाणी ती सुरक्षित नाहीये, तर मग काय आहे? म्हणजे कुठे सुरक्षा मुलींना कोण देते? पण ते गाणं जसं रिलीज झालं ना, त्यावेळेस ते डीजे, पॉलिटिशियन प्रत्येक कार्यक्रमात, हळदी म्हणा किंवा मिरवणुकीमध्ये, ते म्हणजे त्या गाण्याने कहरच केला त्या गाण्याने. सर फिल्म इंडस्ट्रीमध्ये महिला सुरक्षित आहे का नाही पेक्षा तिची मर्जी इम्पॉर्टंट आहे.